नमस्कार, मितेश बाळकृष्णजी कराय, संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा, बुलेट चल घडामोडी या पुस्तकाचे लेखक. आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक लाईव्हच्या पेजवरून. बे पोट्यो डोंबड्यो या कसं ज्याले ज्याले ऑफलाईन क्लास लावायचे आहे त्यानं वर्धेल्याचं कचगण बंदा मास्तर पाहायचा आहे, वर्धा या अर्धा पाहायचा आहे, इथंच पहा. ठीक आहे. तर आज आपण मराठी ग्रामर शिकणार आहे. मराठी ग्रामरचे सर्व व्हिडिओ काही प्लेलिस्टवर आहे. ज्याले पूर्ण मराठी ग्रामरचे व्हिडिओ सिक्वेन्सनं पाहिजे त्यानं फिनिक्स अकॅडमी वर्धा हे ॲप डाउनलोड करून घ्या. आज आपण डिजिटल बोर्डवर सर्वनाम शिकलो आहे. पहिले व्हाईट बोर्डवर शिकलो होतो. बे पोट्या डोंबड्या मॅसेज दिले कमी करणं. ठीक आहे, इकडे लक्ष दे. आता लक्ष द्या. चॅप्टर पाहणार आहे कोणतं कोणतं बे अबे डुकरे कोणतं. हां शाबाश. कोणतं चॅप्टर पाहायचं आहे? सर्वनाम. ठीक आहे. आता लक्ष द्या. ह्या तेरे नाम नाही होय. तेरे नाम होय का? हां कोणता होय? सर्वनाम. ठीक आहे. सलमान खान नाही होय. स फॉर सलमान खान. ठीक आहे. व फॉर वैशाली असं नाही होय. का शिकायचं आहे आपल्याला? अबे का शिकायचं आहे? हां आपण नाम शिकलो. नाम एखाद्या व्यक्तीला, प्राण्याला, वस्तूला किंवा कल्पनेनं जाणलेल्या गोष्टीला दिलेली नावं म्हणजे का? म्हणजे का? हां आता शिकायचं आहे सर्वनाम. शब्दाची कितवी जात? दुसरी. भिकारी आहे का? भिकारी आहे. अबे भिकारी आहे का हे? हां हे शब्दाची जात काय? भिकारी. काय म्हणजे नामाले जर हाकून उलट्या लागल्या तर हिले लागते धरडर. ठीक आहे. मग आता लक्ष द्या. नामाच्या लिंग वचन विभक्तीनुसार ज्या बदलतात त्याले म्हणते विकारी जाती. तर सर्वनाम सुद्धा काय काय. पण सगळ्यात पहिले पाहू सर्वनाम कायले म्हणते. लक्ष द्या. वाक्यात नामाचा वापर जर वारंवार केला, काय म्हटलं? वाक्यात जर नामाचा वापर वारंवार केला तर वाक्य काय होते? पांचट. पाहता मी एक वाक्य म्हणतो. ठीक आहे. महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब आमच्या गावात येणार आहे. ते आता बा ते नाही घेत. माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आमच्या गावात हेलिकॉप्टरमधून उतरणार आहे. माननीय उद्धवजी ठाकरे साहेब त्यानंतर आमच्या गावाच्या शाळेचं उद्घाटन करणार आहे. त्यानंतर माननीय उद्धवजी ठाकरे साहेब माझ्या घरी जेवण करायला येणार. बयार झाला का मास्तर रे? ह्या का घुसले याच्या अंगात उद्धव ठाकरे? बे माझ्या अंगात उद्धव ठाकरे की नाही घुसले? ठीक आहे. आता मी वारंवार उद्धव ठाकरेचा का करून राहिलो? उद्धवजी ठाकरेचा वापर करून राहिलो. वारंवार करून राहिलो ना. वाक्य काहून राहिलं? पांचट. मनाला चांगलं नाही वाटून राहिलं. आता बा महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब एकच वेळा वापरायचं सुरुवातीले, मग डबल वापरा लागत नाही. आमच्या गावात येणार आहे. आमच्या गावात आल्यानंतर ते आमच्या गावात ते आमच्या गावाच्या शाळेचं उद्घाटन करणार आहे. त्यानंतर ते माझ्या घरी टप्पू माराले, जेवण करायले. आपल्या विदर्भात टप्पू म्हणते. त्याच्यानंतर ते आमच्या घरी जेवण करायला येणार आहे. त्यानंतर ते भुरकून हेलिकॉप्टरनं उडून जाणार आहे. हे का होय? हां का होय? वारंवार आपण उद्धव ठाकरे साहेब यायच्या जागेवर का वापरलं? ते का वापरलं? ते. आता शिल्पा मला आर्वी नाक्यावर भेटली. आता जाताना भेटली. या शिल्पाशी माझा काही दूरपर्यंत संबंध आहे? नाही असला तुम्ही सांगतोच. तुम्हाला यायचा असू शकते. यांना पाहून घ्या चांगले. ठीक आहे. मग हे लक्ष द्यावे मुठ्ठू. तर माझा शिल्पाशी काही संबंध नाही. ठीक आहे. मग आता लक्ष द्या. शिल्पा मला आर्वी नाक्यावर भेटली. त्यानंतर शिल्पाने मला गुलाब भेट दिला. त्यानंतर शिल्पाने मला मार्केटला नेले. बापा सर शिल्पा एकदम अंगात घुसली का तुमच्या? आता हेच वाक्य मला म्हणता येते. शिल्पा मला आर्वी नाक्यावर भेटली. त्यानंतर तिने का म्हटलं? मी शिल्पाच्या जागी का वापर करून राहिलो? हा तिने मला गुलाब भेट दिला. त्यानंतर ती मला मार्केटमध्ये घेऊन गेली. वारंवार वाक्यात शिल्पा वापरलं तर म्हणून पोट्ट बयाड झालं शिल्पाबाई. ठीक आहे. असं कोणाही पायी बयाड होऊ नका. कारण वारंवार वाक्यात नामाचा वापर केला
तर वाक्य पांचट होते. यू नो पांचट. ठीक आहे, तर यू नो व्हेरी वेल पांचट. ठीक आहे, एखादी पोट्टी जर आता तिनं 2-4 वेळा त्याला नाही म्हणलं, ठीक आहे, आणि हे पोट्ट तिच्याच मागं 17 चक्रा मारत आहे. ठीक आहे, तर अमायबाई तिच्या सोबतीने सांगते का बयार पोट्ट आहे हो, पण ते पांचट रिकामी जागा अजून एक शब्द वापरते. ठीक आहे, तर काय म्हणते ते पांचट. तर असंच पांचट होते. वारंवार वाक्यात नामाचा वापर केला तर वाक्य काय होते. आणि तो पांचटपणा दूर करण्यासाठी, तो पांचटपणा दूर, वाक्यातला पांचटपणा दूर करण्यासाठी वाक्यात जो शब्द वापरण्यात येते त्याला म्हणते सर्वनाम. समजलं का? कारण वारंवार वाक्यात नामाचा वापर केला तर वाक्य पांचट होते, आणि वाक्यातला पांचटपणा दूर करायचा आहे तर वाक्यात नामाच्या ऐवजी जो शब्द वापरण्यात येते त्याला म्हणते सर्वनाम. समजलं का? मग साधी डेफिनेशन विचारते सर्वनामाची. ठीक आहे, सर्वनाम रिकामी जागा म्हणतात तर वाक्यात नामाच्या ऐवजी जो शब्द वापरण्यात येते, वारंवार नाम वापरण्यात येणार. मग आताच पाहिलं आपण शिल्पाले, आपण शिल्पाला पाहिलं ना. हां, मग आता लक्ष द्या. ठीक आहे, तेव्हा जर वाक्य असं घेतलं, कसं, लक्ष द्या, असं. ठीक आहे, शिल्पा, ठीक आहे, मला, ठीक आहे, आर्वी नाक्यावर, कुठं, आर्वी नाक्यावर भेटली. ठीक आहे, आर्वी नाक्यावर भेटली. ठीक आहे, भेटली. त्यानंतर शिल्पाने, ठीक आहे, शिल्पाने मला, ठीक आहे, गुलाब भेट, ठीक आहे, गुलाब भेट दिला. ठीक आहे, लक्ष द्या. त्यानंतर, ठीक आहे, त्यानंतर लक्ष द्या. त्यानंतर शिल्पा मला मार्केटमध्ये फिरायला घेऊन, ठीक आहे, आता काही घेऊन द्यायला नाही गेली. हां, ठीक आहे, फक्त फिरायला गेलं. ठीक आहे, आता लक्ष द्या, फिरायला घेऊन गेली. लक्ष द्या. मग आता घेऊन गेली, पण रस्त्यातच तिचे शिल्पाचे बाबा भेटले, तर लाताखाची पायी आली. आता वारंवार शिल्पा वापरलं वाक्यात. ठीक आहे, शिल्पा मला आर्वी नाक्यावर भेटली, त्यानंतर शिल्पाने मला गुलाब भेट दिला, त्यानंतर शिल्पा मला मार्केटमध्ये फिरायला घेऊन गेली, पण रस्त्यातच शिल्पाचे बाबा भेटले. बयार झाले का सर, शिल्पा पायी पागल व्हा, दुसरी पा. ठीक आहे, आता लक्ष द्या. वारंवार मोठ्यो पाहिजे तुमचीच नाही वय हे शिल्पा. आता लक्ष द्या, वारंवार शिल्पा घेणं. ठीक आहे, तर हे वारंवार शिल्पा वापरलं वाक्य पांचट होते. आता बा, शिल्पा मला आर्वी नाक्यावर भेटली, त्यानंतर मी इथं वापरू शकतो तिने. हे वय सर्वनाम. आता वाक्य व्यवस्थित होईल. शिल्पा मला आर्वी नाक्यावर भेटली, त्यानंतर तिने मला गुलाब भेट दिला, त्यानंतर ती, ठीक आहे, का वापरून राहिलो, त्यानंतर ती मला मार्केटमध्ये फिरायला घेऊन गेली, पण रस्त्यातच तिचे बाबा भेटले. तर ठीक आहे, मी पटकन गाडीवर उडी टाकली. काकाजी नाही, मी हिच्या गाडीवर उठतो, काकाजी डायरेक्ट. तर आता लक्ष द्या. ठीक आहे, वाक्यात वारंवार नामाचा वापर केला तर वाक्य काय होते, पांचट. तो पांचटपणा काढण्यासाठी जे आपण ती हे जे वापरलं याले म्हणते सर्वनाम. समजलं का? काय म्हणते अबे, काय म्हणते समजलं का बे? सर्वनाम कायले म्हणते डोंबडेव, समजलं का? हा, मग आता लक्ष द्या. मग लक्ष द्या, मग किती सर्वनाम आहे सर मराठीत? ठीक आहे, लक्ष द्या. आता आपण पाहू मराठीत सर्वनाम किती आहे. लक्ष द्या. तर जर विचारलं, ठीक आहे, जर विचारलं सर्वनाम किती, का पाहता आपल्याला सर्वनाम, तेरे नाम नाही, तेरे नाम पाहत आहे का? हा, शब्दाची दुसरी जात कोणती? हा, सर्वनाम.
ठीक आहे. आता लक्ष द्या. कायले कायले म्हणते सर्वनाम आता सांगितलं. ठीक आहे. डेफिनेशन वाक्यामध्ये. ठीक आहे. वाक्यात डोंबड्या वाक्यात नामाच्या ऐवजी कायच्या ऐवजी बे पोट्ट्या डुकऱ्या लक्ष दे इकडं. वाक्यात नामाच्या एकदम शॉर्टकट डेफिनेशन. नामाच्या ऐवजी वाक्यात नामाच्या ऐवजी ठीक आहे वापरण्यात येणाऱ्या शब्दाला. ठीक आहे. वापरण्यात येणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? शब्दाला काय म्हणतात? शब्दाला सर्वनाम म्हणतात. काय म्हणतात? सर्वनाम म्हणतात. बोमला डेफिनेशन बोमला. अबे चोट्यो चांगली बोमला. पाचव्या वाक्यात नामाच्या ऐवजी वापरण्यात येणाऱ्या शब्दाला म्हणा. पाचव्या बोमला. बोमला पाचव्या वाक्यात नामाच्या ऐवजी वापरण्यात येणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? काय म्हणतात? काय म्हणतात? आता लक्ष द्या. किती सर्वनाम आहे? परीक्षेत विचारलं एकूण सर्वनाम किती, तर लिहा नाव. किती लिहा? सर्वनाम किती आहे? आणि चोट्टेवर सर्वनामाचे प्रकार विचारले किती लिहायचे? 6. प्रकार किती? प्रकार किती? प्रकार किती? प्रकार किती? प्रकार किती? प्रकार किती? आणि एकूण सर्वनाम किती? किती? एकूण सर्वनाम किती? एकूण सर्वनाम किती? एकूण सर्वनाम किती? प्रकार किती? प्रकार किती? सर्वनामाचे प्रकार 6, एकूण सर्वनाम 9. ठीक आहे. मग आता लक्ष द्या. एकूण सर्वनाम किती म्हणलं म्या? किती म्हणलं? 9. आता लक्ष द्या. 9 सर्वनाम कोणते? असेच पाठ करायचे. अगाऊचा कारभार करायचा. अगाऊचा कारभार करायचा. तुम्हाला विचारलं एकूण सर्वनाम किती? ठीक आहे. लक्ष द्या बे. एकूण सर्वनाम किती? अबे डुकऱ्यो किती? आणि प्रकार म्हणलं प्रकार. ठीक आहे. प्रकार किती? अबे प्रकार किती? 6 प्रकार पाहायचे आपल्याला. लय तमाशा आहे त्याचा. आता लक्ष द्या. असेच पाठ करायचे. ठीक आहे. सर्वनाम असेच पाठ करायचे. अगाऊ कारभार करायचा नाही. आता लक्ष द्या. ठीक आहे. सर्वनाम. सर्वनाम किती? किती? 9. ठीक आहे. मग आता लक्ष द्या. पहिला सर्वनामाचा प्रकार पाहू. ठीक आहे. तू. ठीक आहे. का भाऊ? तू. लक्ष द्या. पहिला सर्वनामाचा प्रकार पाहू. लक्ष द्या. तू. तूचा उकार असाच लिहायचा. मोठा. छोट्यो लहान लिहायचा नाही. कारण सिंगल शब्दाचा, एकट्या शब्दाचा उच्चार का होतो? नेहमीच दीर्घ. का होतो? आता लक्ष द्या. तू. तुम्ही. तुम्ही. कसं? तुम्ही. 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 बे छोट्या मी असं लिहायचं नाही. तू असा लिहायचा नाही. तुडवतो धरून. तू असा लिहिला का? तू असा लिहिला का? मी तुडवलं. तुडवलं समजते ना? ज्या कोणत्यावर पडन त्या कोणत्या. लक्ष द्या. हे लक्ष द्या भाऊसाहेब. ठीक आहे. मग तू, मी, हा, जो, तो. ठीक आहे. तो, कोण, कोण, काय, आपण स्वतः. कोण, काय, आपण स्वतः. कोण, काय, आपण. बोमला. 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 झाले का 9? पहा. झाले का 9? बोमला. शाबाश म्हणा रे.
पोट्ट्या कुठं मसनात गेल्या का आज? ठीक आहे, गुरुवार कायचे महालक्ष्मीचे. ठीक आहे, तर आमच्या पोट्ट्या मसनात गेल्या आहे, तुडवा लागते त्याला बी धरून. आता लक्ष द्या. ठीक आहे, आता लक्ष द्या. एकूण सर्वनाम किती? बोललाय का? हा बोला बोला. हा, आता हे जे सर्वनाम आहे किती? 9. हे 9 सर्वनाम 6 प्रकारात पाहायचे आहे. किती प्रकारात? किती प्रकारात? किती प्रकारात पाहिजे? किती रे भाऊसाहेब? किती रे भाऊसाहेब? किती प्रकारात? हा, आता लक्ष द्या. आता पाहू आपण सर्वनामाचे प्रकार. कायचे? किती प्रकार पाहायचे? हा, सर्वनामाचे प्रकार. किती प्रकार म्हणलं? किती प्रकार म्हणलं? हा, 6 प्रकार पाहायचे आहे. किती प्रकार? हा, 6. लय सत्यानाश आहे याचा, मी पहिले सांगून राहिलो. मर्मच नाही आहे. 2 मार्काचे प्रश्न येते. कायच्यात? हा, 2 मार्काचं चॅप्टर आहे. येते म्हणजे येतेच. ठीक आहे, सर्वनामाचे प्रकार किती? किती? एकूण सर्वनाम किती? हा, आता लक्ष द्या. एकूण इंग्लिशमध्ये 9 प्रकार आहे चोट्ट्याचे. किती आहे? 9. आता सर्वनामाचे प्रकार. ठीक आहे, आता लक्ष द्या रे. पहिला प्रकार आहे पुरुषवाचक सर्वनाम. काय? अबे डुकरे काय? हा, पहिला प्रकार आहे पुरुषवाचक सर्वनाम. काय? ह्या चोट्ट्याचे पुन्हा 3 आहे. किती? पुन्हा नुसत्या प्रकाराच्या हेलपाट्या मारून मारून मरते. अबे प्रकार होय का? का होय? सुरुवातीच्या चॅप्टरपासून प्रकार नाही सोडत तर शेवटपर्यंत मराठी ग्रामर. प्रकार होय का? होय? सर्वनामाचा पहिला प्रकार. पहिला प्रकार. पहिला प्रकार. हा, पहिला प्रकार. हा, ह्या डुकऱ्याचे 3 आहे. किती आहे? हा, त्याच्यानंतर ए भाऊसाहेब लक्ष द्या. त्याच्यानंतर दुसरा प्रकार आहे दर्शक सर्वनाम. काय? 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 हा, काय? हा, दर्शक सर्वनाम. काय? हा, दर्शक म्हणजे दाखवणे. बे दर्शक म्हणजे प्रेक्षक नाही होय. हा, नाहीत करा. दर्शक म्हणजे प्रेक्षक. दर्शक म्हणजे दाखवणे. ही आता समजा माय बायको आली का, ही माझी बायको. दुसऱ्याची दाखवाल का? नाही दाखवता. दुसरीकडे फोटो. हे बाईच होय. घेणं बंदी असतो या होय. ठीक आहे, आता लक्ष द्या. आता बाहेर कार ठेवून आहेत. का म्हणाल? ठीक आहे, ती माझी कार आहे. बायको. आता लक्ष द्या. दर्शक म्हणजे अबे दर्शक म्हणजे आता लक्ष द्या. दर्शक मध्ये आता बा बेसिक सर्वनाम काय? तू, मी, हा, जो, तो. ठीक आहे, कोण, काय, आपण, स्वतः. आता हे किती प्रकारात येते म्हणलं? 6. दर्शक म्हणजे दाखवणे. दर्शक म्हणजे का? मग आता बा हा. ठीक आहे, ए लक्ष द्या रे. हा, या हा पासून तयार होते हा ही. काय झाले? हा ही. काय तयार होते? हा ही. ह्या पोट्ट्या अर्ध्या मियाड आहे. काय तो? नाही बे, चांगले आहे. आणि पोट्टे बंदेच मियाड आहे. ठीक आहे, आता लक्ष द्या. एकाच हा शब्दापासून एकाच हा शब्दापासून तयार झाले. एकाच हा शब्दापासून तयार झाले. हा, ही, हे, हा, ही, हे. ठीक आहे, कसा? आणि हा ही हे या दाखवण्यासाठीच वापरता येईल. कायसाठी? हा, मग आता एखादं शर्ट आणलं ते. ठीक आहे, हा माझा शर्ट आहे म्हणजे हा. ठीक आहे, तर हे लक्ष द्या.
ठीक आहे. मग ही वापरते, ठीक आहे. ही माझी बायको आहे, ठीक आहे. तुमची कुठं बे, ठीक आहे. अजून वाचच आहे ना, कडकड कायले करून राहिले, धीर धरा, ठीक आहे. नो लख लख, लक्ष द्या. हा ही हे, ठीक आहे. हे आमच्या वर्गातले पोट्टे बदमाश आहे, ठीक आहे. मग आता मी का करून राहिलो, पाबे पोट्टे यूट्यूबवाले तुम्हाला दाखवलं हे माझ्या वर्गातले पोट्टे बदमाश आहे. तर हे दाखवण्यासाठी वापरते. कायसाठी वापरते, दाखवणे, ठीक आहे. काही बी दाखवायचं असलं, काही बी दाखवा. काय दाखवा, ठीक आहे. काय दाखवा, आई हे. त्याच्यानंतर दाखवण्यासाठी दुसरा शब्द वापरते, हा जो नाही आहेत. कोणता, तो. कोणता आहे ते, कोणता आहे ते. आणि मग तो पासून तयार होते तो, ती, ते, त्या, ठीक आहे. तर आता लक्ष द्या, ठीक आहे. आता मग पोट्टे म्हणते लालपरीनं एस टी महामंडळानं अपडाऊन करत राहते. अबे ते नाही का बे, ठीक आहे. ते बे पाहुणार ह्या गावच्या पोट्ट्या लेका लयच बदमाश आहे, त्या गावच्या. का करून राहिला तो, दाखवून राहिला, ठीक आहे. मग आता लक्ष द्या, तो, ती, ते, मग तो माझा मित्र आहे. हा असं पोट्ट राहील उभं, तो माझा मित्र आहे, ठीक आहे. तो माझा क्लासमेट आहे असं दाखवते ना. मग दाखवण्यासाठी वापरते, ठीक आहे. दाखवण्यासाठी दोनच सर्वनाम, हा आणि तो. त्याच्यापासून तयार झालेले पिलांटू आहे. काय, पिलांटू, ठीक आहे. हे मूळ शब्द आहे, हा तो, हे बे, हे पाहिले का आपण तिकडं, ठीक आहे. तुम्ही, तुम्ही, हा ही हे ह्या, तो ती ते त्या, हे पाहिले का त्याच्यात. त्याच्यापासून डिलिव्हरी झालेली आहे, ठीक आहे. का भाऊ उसरून राहिला का, आमच्या वर्गातले पाहिजे तुम्ही बी उसणार डोंबडे हो, ठीक आहे. झोपी गिपी उचलत नका जात जाऊ, म्हणून निहार झालं पोट्ट करायसाठी व्हिडिओ पाहू. आता लक्ष द्या, मग का पाहून राहिलो आपण, हे दुसरा प्रकार कोणता, अबे दुसरा प्रकार कोणता, हा दर्शक. लक्ष द्या, मग आता दर्शक म्हणजे दाखवणे, दर्शक म्हणजे का, हा. मग उदाहरण, ही माझी बायको आहे, ठीक आहे. ही माझी बायको आहे, हा. आता लक्ष द्या, पोट्टे गोळका करून उभा असले, इथून दाखवते टेप्पा नव्हे, ती आहे ना, ठीक आहे. स्काय ब्लू कलरचा ड्रेस घातला आहे, ते आपलाच आहे, आपला कॉमन आहे, ठीक आहे. ती माझी, अबे ती माझी बायको आहे, ठीक आहे. आता लक्ष द्या, ही, ठीक आहे. इथं काय म्हटलं, ही माझी बायको आहे. दुसऱ्याला ओळख करून देताना दाखवी मी, ही माझी बायको आहे. मग का करत आहे, मी दाखवत आहे का ही माझी बायको आहे, ठीक आहे. आता लक्ष द्या, तो माझा भाऊ आहे, ठीक आहे. तो माझा काय भाऊ आहे, हे लक्ष द्या. मग आता हे जे आहे हे सुद्धा का करून राहिला, दाखवत आहे. बाहेर कार उभी आहे माझी, निघाली, ती माझी कार आहे, तेव्हा ती संजयची कार आहे. अबे संजयची कार आहे, तो आमच्या गावच्या पाटलाचा वाडा आहे, अबे दाखवते ना, ठीक आहे. तेव्हा म्हणते तो दिसून राहिला, म्हणते 3 मजली, तो आमच्या गावच्या पाटलाचा वाडा आहे. मग हे जे आहे हे दर्शक म्हणजे दाखवणे, दर्शक म्हणजे काय. पण सर्वनाम शिकायचे आहेत असे एक एकटे शिकायचे नाही. एक एकटे शिकले का डोंगा डुबला. काऊन डुबला सांगतो, ठीक आहे. काऊन डुबला सांगतो. सर्वच एका दिवशी भेटत नसते, ठीक आहे. पैसे दिले का तुम्ही पहिले, हो हो. आता लक्ष द्या, दर्शक पाहिले का, बे दर्शक पाहिले का. त्याच्यानंतर आहे संबंधी सर्वनाम, कोणतं. आता लक्ष द्या रे भाऊ, ठीक आहे. संबंधी सर्वनाम ओळखायचं कसं सांगतो, ठीक आहे. खतरनाक आहे, कोणतं. हा याच्यात एकच बापूसाहेब येते, जो काय ते, आणि जो पासून तयार झाले मग जो जी, हा जो जी जे ज्या, ठीक आहे. हे लक्ष द्या, जो जी जे ज्या. मग जो मले भेटला, जो मले भेटला तो गण्याचा मित्र होता. कोणाचा, काय सांग. जो झाडावरून पडला तो मायाच नवरा
त्या दिवशी, ठीक आहे, तंगडा तुटला त्याचा म्हणते. जो झाडावरून पडला तो माझा नवरा, ठीक आहे, जो नालीत पडून होता, ठीक आहे, तो आमच्या गावचा परछाव आहे. ठीक आहे. मग का दाखवत आहे? संबंध. हे संबंध दाखवते. कसं मी सांगतो समोर. ठीक आहे. हे लक्ष द्या. किती सर्वनाम पाहिले? 3. पहिला कोणता प्रकार आहे? पहिला काय? हा. दुसरा काय? तिसरा काय? हा. संबंधीचे होय. जोजी. हा. मग आता लक्ष द्या. त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे. हे लक्ष द्या. त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे. ठीक आहे. हे लक्ष द्या. त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे प्रश्नार्थक सर्वनाम. कोणतं? हे कोणतं? अबे कोणतं? हा. प्रश्नार्थक मध्ये येते कोण आणि काय. कोणते सर्वनाम येते? हा. कोण आणि काय. आता काही नाही, इतकं सोपी आहे. नावच आहे त्याचं. काय नाव आहे? अबे डुगरे का नाव आहे? तर काय विचारण हे? बेटा तुला काय हवे? काय हवे बेटा तुला काय हवे? ठीक आहे. सांग मग. चॉकलेट देऊ? कॅडबरी? ठीक आहे. बेटा ए बेटा तुला काय हवे? ठीक आहे. बोर्नव्हिटा? ठीक आहे. बेटा तुला तुला काय हवे? ठीक आहे. ए प्रश्नार्थक चिन्ह राहील. बे डुकरे प्रश्नार्थक चिन्ह राहील. आणि कायच्या खाली का राहील? अंडरलाईन. अधोरेखांकित केलेल्या शब्दाचा सर्वनामाचा प्रकार. आम्ही छोट्या पोट्या लोकांना येते का? प्रश्न विचारलाय हात धरून डुकऱ्या प्रश्नार्थी. समजलं का? पण डोंगा डुबन. काऊन डुबन? तर मी आहे डुबवाले. ठीक आहे. मी कायसाठी आहे? मी डुबवतो तुमचा. थांबा डोंगा. आता लक्ष द्या. ठीक आहे. डोंगडो त्याच्यानंतरचा प्रकार आहे. ठीक आहे. हे समोर समजून सांगणार आहे. अजून काहीच झालेलं नाही. हे पिक्चर आहे. ट्रेलर बाकी आहे. ठीक आहे. आता लक्ष द्या. आता पाहता आपल्याला अनिश्चित सर्वनाम. त्याच्यानंतरचा प्रकार कोणता? बे त्याच्यानंतर कोणता पाहता आहे? अनिश्चित सर्वनाम. आता या अनिश्चित मध्ये काय येते? हेच बापूसाहेब येते. कोण ना काय. काय ते? कोण ना काय. पण आता लक्ष द्या. इथे येते कोण आणि काय. प्रश्नार्थक मध्ये येते कोण काय कोणास. ठीक आहे. कोणाला आणि कोणी. आता हे लक्ष द्या. ह्या कोण पासूनच तयार झाले. कोणास स प्रत्यय लागला, ला प्रत्यय लागला कोणाला, आणि इथे ई प्रत्यय लागला. त्याचेच याची डिलिव्हरी वेगळी. आता हे एवढे प्रश्न तयार करन. तू कोणाला माझं रजिस्टर दिलं ते सांगन. कोणाला दिलं तर काय? प्रश्नार्थक चिन्ह. कोणालाच्या खालतं अंडरलाईन. समजलं का? बेटा तुला कोणी मारले मा? बाबा याच पे यानं मारलं म्हणे. त्याने मारलं पायऱ्यावर. कोणी मारले? ठीक आहे. तर मग प्रश्न विचारला. काय विचारला? मग कोण काय कोणास कोणाला कोणी हे सर्वनाम कायच्यात येते? अबे कायच्यात येते? अबे डुकरे कायच्यात येते? हा. आणि कोण काय कायच्यात येते? मग आता हे कसे शिकायचे मी सांगेन तुम्हाला. ठीक आहे. हे वैकाचे कसे सर? इथं बी आहे, इथं बी आहे. त्यासाठी मी आहे. त्याच्यानंतर शेवटला प्रकार आहे आत्मवाचक. काय काय? अबे डुकरे काय? अबे डोंगरे काय? आत्मवाचकात येते आपण. काय येते? आपण. त्याच्यानंतर येते स्वतः. आणि त्याच्यानंतर एक शब्द येते निज. काय ते? आता निज या एकाच्याच वाक्यात वापरते. हे बस आपण न स्वतःच लक्षात ठेवायचं. पण तुम्हाला सांगतो 1,00,000% ह्या डोंगा डुबवणीच आहे. काऊन? पुरुषवाचकात जे आहे तेच तिथं आहे. आणि मग ऑप्शनमध्ये राहते पुरुषवाचकही राहते. आणि ह्या डुकराच्या वरून 3 प्रकार आहेत चोट्याचे. कोणाचे? कायचे? कायचे? ह्या डोंगऱ्याचे पुन्हा 3 प्रकार आहेत डुकऱ्याचे. घेणं शेकून रे घे मर एंड्रिंग पिऊन. प्रकारानं तुम्हाला पहिले सांगितलं प्रकारानं हेलपाट्यामुळं मारूच मरते. ह्या
ठीक आहे. ह्या डुकऱ्याचे पुन्हा 3 प्रकार. पहिला प्रथम पुरुषवाचक. का म्हटलं? अबे पहिला प्रथम पुरुषवाचक. हा बोमला काय? अबे बोमला पुरुषवाचकाचे किती प्रकार? किती प्रकार पाहिजे? किती प्रकार पाहिजे? त्या मी माय पाच गुतलं करे. हां ठीक आहे. किती प्रकार पाहिजे? किती किती किती? हां आता लक्ष द्या. कायले म्हणाचं प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. तर मी जेव्हा माझ्याबद्दल बोलत आहे, मी जेव्हा स्वतःबद्दल बोलत आहे, जो बोलणार आहे तो जेव्हा स्वतःबद्दल बोलते किंवा तो ज्या ग्रुपमध्ये आहे त्याच्याबद्दल बोलते, त्याच्यासाठी जे सर्वनाम वापरते त्याले म्हणाचं प्रथम पुरुषवाचक. आता मी मायाबद्दल बोलत आहे, मायाबद्दल तर मी काय म्हणेन? मी 11:30 वाजता मराठीच्या बॅचले आलो. मी. तू म्हणीन का? असं म्हणीन का तू 11:30 वाजता मराठीच्या बॅचले आलो? हां तू सर पागल झाले का? मायासाठी बोलत आहे का म्हणून मी. काबरी वक्ता बोलणारा जेव्हा स्वतःबद्दल बोलताना जे सर्वनाम वापरते त्याला म्हणते प्रथम पुरुषवाचक. हे लक्ष द्या. मग इथं काहीन. अबे डुकरेव काहीन काहीन मी. आता समजा मी एका गोयक्यात आहे, 10 पोट्यान मी आहे, आणि मग का म्हणेन मी सगळ्याला मिळून? का म्हणेन? आम्ही उद्या सहलीले जाणार आहे. का म्हणेन? अबे का म्हणेन? आम्ही उद्या सहलीले जाणार. पण त्याच्यानंतर पुन्हा एक शब्द आहे तिथं आपण. काय ते? आपण. आता पहा आपण इथं बी आहे, आपण तिथं बी आहे, आणि ह्याच डोंगात डुबवणार आहे तुमचा. मायासारखा जर खौट मास्तर राहिला, खौट नारळाचा डोल कसा निघते तसा, तर तुमचा डोंगा मी डुबीन. ठीक आहे. पण मी सांगेन मी वैखाचं कसं, पण आज नाही. ठीक आहे, आज नाही. आता लक्ष द्या. दुसरा प्रकार पाहत आहे. कायले म्हणते प्रथम पुरुषवाचक? याने इंग्लिश मध्ये म्हणते सेकंड पर्सन. का म्हणते डुकऱ्या? फर्स्ट पर्सन. आय वी. का हे? आय वी. ठीक आहे. मग आता दुसरा प्रकार आहे द्वितीय पुरुषवाचक. काय? बे चोट्या काय? बे डोंबड्या काय? द्वितीय पुरुषवाचक. ठीक आहे. का नाव आहे? हां द्वितीय पुरुषवाचक. आता लक्ष द्या. द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. आता द्वितीय पुरुषवाचक कायले म्हणतो रे? द्वितीय पुरुषवाचक. हां सर का नाही? माझ्या गर्लफ्रेंडसाठी वापरून पण इकडे. आता लक्ष द्या. मी इकडे वावे द्वितीय पुरुषवाचक. ठीक आहे. आता हे बा, आता ह्या बापूसाहेब आहे देवानंद. पोट्यो पाहून घ्या बे देवानंद आमच्या वर्गातला. ठीक आहे. आता इकडे लक्ष द्या. आता याच्यासोबत मला बोलायचं आहे, तर याले म्हणे काल तू संध्याकाळची बॅच झाल्यावर कुठं गेला होता? काल तू. महादेव. ठीक आहे. तुम्ही कुठं जातं माहित आहे मला. हा काल तू कामून राहिलेले. अबे कामून राहिलेले. वक्ता जेव्हा दुसऱ्यासोबत बोलत आहे, ठीक आहे, बोलणारा जेव्हा दुसऱ्यासोबत बोलत आहे त्याच्यासाठी जो शब्द वापरते सर्वनामातला त्याले म्हणते द्वितीय. कारण ह्या सेकंड पर्सन आहे. मी फर्स्ट झालो माझ्यासाठी, ह्या का झाला सेकंड. याले म्हणते द्वितीय पुरुषवाचक. आता बंद्या पोट्याला काबे मुर्दाडे तुम्ही काल कुठं गेले? सगळेजण आहे, तर का झालं? तुम्ही. इंग्लिश निव्वय 5 भाषा आहे. एक असन तरी तू, मोठा असन तरी तू. आंदान पांदान नावाची गोष्टच नाही चादल्यापाशी. कोणापाशी? आपली तरी बरी आहे. मोठा असन तर का म्हणतो? तुम्ही. ठीक आहे. लहान असन तर का म्हणतो? तू. अनेक असन तर तुम्ही. बरोबर आहे. मग आता अनेक असन तर तुम्ही.
बरोबर आहे. आणि एक असन तर मग तुमच्यासोबत बोलून राहिलो का म्हणेन काल तुम्ही कुठं गेले होते. तुम्ही माझ्यासाठी काय सेकंड पर्सन काय यालेच म्हणते द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. समजलं का अभि समजलं का. हां मग आता लक्ष द्या. ठीक आहे. मग आता इथं काय ते ते तू काय ते हां त्याच्यानंतर तुम्ही आणि पुन्हा येते इथं आपण. अमाय बाई सर येतं लय ठिकाणी येऊन राहिलं जी का करायचं जी काही ना करायचं सांगतो धीर धर धीर. नवीन नवीन लग्न झाल्यासारखं करायचं नाही. सब मिलेगा. ठीक आहे. पाहुणे घेऊन जाऊ दे. आता लक्ष द्या. हां आता लक्ष द्या बे. त्याच्यानंतर तिसरा प्रकार पाहत आहे पुरुषवाचकातला तिसरा. कोणता. तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. का म्हटलं हे का पाहायचं आपल्याला. हां तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. आता तृतीय पुरुषवाचक सर्वनामात काय ते त्याला म्हणते थर्ड पर्सन. त्याला तुम्ही ओळखत नाही. हे नाही राहत का मग एखादी बाई गावात चुगल्या करते. हे नाही का ते पोट्टं हे उपद्रवीच होतं. हे इकडं ठीक आहे नदीच्या थडीनं फिरत राहे. हे म्हणते त्या पाटलाच्या पुष्पीसोबत गेलं म्हणते पळून. ठीक आहे. कोणासोबत गेलं ते मग पुष्पीसोबत गेलं. आता ज्याने ओळखत नाही त्यासाठी वापरते तो मुलगा. कोणता मुलगा. मग आता ज्याने तुम्ही ओळखत नाही पण त्याच्यासोबत त्याच्याबद्दल बोलत आहे तर तो पोटी असन तर ती आणि अनेक असन तर ते. आणि इथं बी येते आपण. अमाय बाय दोन तीन चार. अबे का 1 2 3 4 सब कॉकटेल काम आहे. ठीक आहे. आणि तुम्हाला सांगतो हे डोंगा डुबवते. कोणतं. हां कधी बी सर्वनाम सेपरेट सेपरेट वाचायचे नाही. तुम्ही सेपरेट सेपरेट वाचले का डोंगा डुबला. आता याच्यानंतर हे लक्षात कसे ठेवायचे याचे जर व्हिडिओ तुम्हाला पाहायचे आहे तर फिनिक्स अकॅडमी वर्धा हे या डाउनलोड करा. ठीक आहे. तर आता हे ओळखायचे कसे सर. हे आपण आलं. आपण इथं कुठं अंडरलाईन सर्वनामाचा प्रकार होय का. प्रथम पुरुषवाचक द्वितीय पुरुषवाचक तृतीय पुरुषवाचक आत्मवाचक. अमाय बाई आता हो हे तर चारही याच्या सांगितले होते हो सर ना. आपण इथं कुठं. आपण इथं कुठं आलं सर लक्षात. आपण इथं कुठं प्रश्नार्थक चिन्ह. सर सांगितलं होतं प्रश्नार्थक चिन्ह असलं का हाणून द्यायचं प्रश्न. अबे डुकऱ्या. ठीक आहे. आता आपणच्या खालतं अंडरलाईन आहे. हे ओळखायचं कसं तर हे सांगेन उद्या. ठीक आहे. टू बी कंटिन्यू ऑन फिनिक्स अकॅडमी वर्धा. ठीक आहे. ॲप डाउनलोड करा आणि समोरचा व्हिडिओ पहा. ठीक आहे. सिक्वेन्सली व्हिडिओ पाहिजे तर तिथं या डोंगरेव बंदा मास्तर 5 आहे वर्धेत या. रूम करून राहा. क्लास जॉईन करा. ठीक आहे. नाही तर अर्धा 5 आहे तिथंच जॉईन करा. ठीक आहे. कुठं फिनिक्स अकॅडमी वर्धा. नाही तर बाकी यूट्यूबवर आहेच. तर असं आहे. किती सर्वनामाचे प्रकार आहे मग एकूण सर्वनाम. हां त्याला किती प्रकारात डिवाइड केला आपण 6. बोंगला पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा. हां बोंगला एक साथ बोंगला. पुरुषवाचक दर्शक संबंधी. चांगलं सांगा. पहिला दुसरा दर्शक तिसरा संबंधी चौथा पाचवा आणि 6वा. पुरुषवाचकाचे किती प्रकार पाहिले. हां कोणते
ते प्रथम पुरुषवाचक द्वितीय पुरुषवाचक हा प्रथम पुरुषवाचकात काय ते मी आणि आपण कहून आम्ही नाही येत का हा मी आम्ही हा त्याच्यानंतर द्वितीय पुरुषवाचकात तू तुम्ही आपण तृतीय पुरुषवाचकात तो ती ते आपण तो ती ते सर काजी इथं बी तर तो ती ते आहे इथं बी तो ती ते आहे हे वैकाचं कसं ठीक आहे आहे का नाही इथं बी आहे हे बी डोंगा डुबन आणि हे बी डोंगा डुबन माझ्यासारखा खौट मास्तर राहिला तर आपणच्या बाबतीत मी 4ही ऑप्शन टाकीन ठीक आहे आणि मग तिथं वैकाचं कसं तर हे मी उद्या शिकवीन धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र उद्या भेटा ठीक आहे फिनिक्स अकॅडमी वर्धा या ॲप्सवर तर हे आपण उद्या कंटिन्यू करू